ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा। तर मागील 3 सत्र गोकुळाष्टमीचा कालावधी आहे, त्यामुळे आपण मागील 3 सत्र काय पाहतोय? जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। जो भगवंत सांगतात इथे अर्जुनाला, जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणतो, केवळ बस जाणलं नुसतं, तरी त्याला पुन्हा फिरून या भौतिक जगतात फिरून यावं लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही, तर तो शाश्वत काळासाठी मुक्ती प्राप्त करून माझ्या निजधामास जातो, जिथे आनंदी आनंद आहे। बस हे किती सोप्पं गोष्ट आहे बघा, ह्या भौतिक कचाड्यातनं ह्या दुःखातनं मुक्त होण्याचा सोप्पा मार्ग भगवंताने सांगितला आहे। काय? जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं काय जाणतो? दिव्यत्व जाणतो। आपण जी कर्म करत असतो ती सगळी भौतिक कर्म असतात, कारण भौतिक कर्म ही काहीतरी अभिलाषा हृदयात ठेवून केली जातात की अमुक एक कर्म केलं तर त्याच्यातनं मला अमुक फळ मिळेल। आणि मग काही निष्काम कर्मी असतात, पण निष्काम कर्मी जरी म्हटलं तरी काहीतरी हृदयामध्ये अभिलाषा असतेच की मला भगवंतांचं प्रेम भेटावं, मला भगवतधामात जाता यावं, मला मोक्षप्राप्ती मिळावी, मला सुख शांती समाधान मिळावं, मला मनशांती मिळावी। पण भगवंत जेव्हा कर्म करतात, मागच्या सोमवारी मी तुम्हाला सांगितलं होतं भगवंत काय करतात कर्म, लक्षात ना? भगवंत पूर्ण काम आहेत आणि त्यांना कोणतेही कर्म करायला ते बांधील नाही आहेत, आणि या सगळ्या कर्माची फळं ऑलरेडी त्यांच्याकडे काय आहेत? विपुल प्रमाणात आहेत। मग ज्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्णपणे तृप्त झाला आहे तो काय करणार? 24/7 ही विल बी इन एक्स्टॅटिक मूड। एक्स्टसी हा शब्द आपण समजून घेऊया आज। एक्स्टसी म्हणजे दिव्यत्व, लक्षात ना? एक्स्टसी म्हणजे असा आनंद, दिव्यानंद म्हणतात त्याला एक्स्टसी। तर भगवंत सदैव एक्स्टसी मध्ये असतात, कारण भगवंत पूर्ण आनंद घन आहेत। लवलेश मात्र भौतिकतेचा स्पर्श पण भगवंताला झाला नाही, म्हणून त्यांना निर्गुण असं म्हणतात। कारण भौतिकतेतले जे 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, ह्या गुणांच्या पलीकडे कोण आहेत? भगवंत आहेत। त्यांना ह्या त्रिगुणांचा स्पर्श होत नाही, त्यांचा देह त्रिगुणमयी नाही जसा आपला तुमचा माझा सगळ्यांचा आहे, आणि त्यांचा पूर्ण देह जो आहे तो आध्यात्मिक आहे, सच्चिदानंद रूपी आहे आणि नित्य आहे। अमल प्रभूजी हरे कृष्णा। तर मागच्या सोमवारी आपण इथं पाहत होतो, त्याच्यानंतर मग पाचलच्या जन्माष्टमीला मी थोडासा वेगळा विषय घेतला होता। भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील प्रेमाचे संबंध आणि श्रेष्ठत्व भगवान श्रीकृष्णांचं मोहिनी रूप भगवंतांनी परत दाखवलं भगवान शंकरांना, आणि कसं म्हणजे सर्वोत्तम योगी कोण आहेत? भगवान शंकर वैराग्यमूर्ती, ते सुद्धा भगवंतांच्या त्या मोहिनी रूपावरती भाळले
आणि ह्या सर्वावरून आपल्याला सिद्ध होतं की भगवान शंकरांनी पण स्वतः सांगितलं त्याच्यामध्ये की पूर्ण पुरुषोत्तम जगन्नाथ कोण असतील तर ते कोण आहात, तुम्ही आहात. तो एक्झॅक्ट श्लोक समोर आहे बघा. श्री महादेव उवाच देव देव जगद्व्यापी जगदीश जगन्मय सर्वेषामपि भावानां त्वमात्मा हेतुरीश्वर. भगवंतांना उद्देशून म्हणतात कोण? भगवान शंकर. देव देव जगन्व्यापी जगदीश जगन्मय सर्वेषामपि भावानां त्वमात्मा हेतुरीश्वर. भगवान महादेव म्हणाले, हे देवादिदेव कोणाला उद्देश म्हणतात? भगवान श्रीकृष्णांना, विष्णूंना. हे जगद्व्यापी पूर्णपणे जगामध्ये व्यापून जे राहिलेले आहेत, हे जगदीश सगळ्या जगाचे ईश्वर, स्वतःच्या शक्तीने तुमचे या सृष्टीत परिवर्तन झालेले आहे. तुम्ही सर्व वस्तूंचे मूळ असून सर्व कारणांचे सक्षम कारण आहात. तुम्ही भौतिक स्वरूपी नाही. कोण सांगतायत? स्वतः. आता मी हा मुद्दा सांगत होतो तुम्हाला. भगवंत काय आहेत? भौतिक स्वरूपी नाही, ते निर्गुण आहेत. तुम्हीच परमात्मा अर्थात प्रत्येक पदार्थातील आत्मा असल्यामुळे तुम्ही सर्व ईश्वरांचेही ईश्वर असे परमेश्वर आहात. आणि त्याच्या अगोदर सांगतायत काय माहितीये? एक गोष्ट सांगतायत, सांगतो जरा तुम्हाला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हां, सापडलं. हे ईश भगवंतांना सांगतात पुढे, देवामध्ये श्रेष्ठ असणारा मी. कोण? महादेव ना. भगवान शंकर कोण आहेत? देवामध्ये श्रेष्ठ आहेत. जे काही 33 कोटी देवता आहेत त्या सर्व देवामध्ये कोण आहेत श्रेष्ठ? भगवान शंकर. तर ते भगवान शंकर सांगतात, हे ईश, हे परमेश्वरा, देवामध्ये श्रेष्ठ असणारा मी ब्रह्मदेव. दुसरे कोण? ब्रह्मदेव आणि इतर मरीची प्रमुख ऋषी, हे सर्वजण सत्वगुणापासून उत्पन्न झाले असूनही आम्ही तुमच्या मायेने मोहित झाल्यामुळे या सृष्टीचे स्वरूप जाणू शकत नाही. स्वतः भगवान शंकर सांगतायत. भले मी ब्रह्मदेव, मरीची आणि इतर श्रेष्ठ ऋषी जरी सगळे आम्ही सत्वगुणात न उत्पन्न झालो असलो तरी तुमच्या मायेने मोहित झाल्यामुळे या सृष्टीचे स्वरूप आम्ही काय जाणू शकत नाही. आमचीच जर ही दशा असेल तर रजोगुणी आणि तमोगुणी असणारे दैत्य आणि मनुष्यांविषयी काय सांगावे? ते तुम्हाला कसे काय जाणू शकतात? हा मी का संदर्भ घेतला होता? आणि भगवंतांना तत्वता जन्मकर्म जाणणं एवढं सोपं नाही आहे. पण ज्यानं भगवंतांना जाणलं तत्वतः, भगवंत त्याला असं वरदान देतात की त्याला नुसतं जरी जाणलं त्यानं तत्वतः, भगवंताने जन्म आणि कर्माचं दिव्यत्व जाणलं तरी त्याला पुन्हा फिरून यावं लागत नाही. आणि अशा भगवंतांचं, जे एवढे कृपाळू भगवंत आहेत, समरांगणामध्ये माझे पितामह, माझे आजोबा एकटे पडले होते आणि त्यांना गिळण्यासाठी तिमिंगल माशासारखे देवव्रत, कर्ण, म्हणजे भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य असे अनेक रती महारथी होते की ज्याच्यामध्ये एकट्यामध्ये एवढी कॅपॅसिटी होती की काय करून टाकतील? संपूर्ण पांडवांसकट पांडव सैन्याचा नाश करून टाकतील. आणि अशा त्या समरंगणामध्ये काय सांगतायत की कृत्वा तरण वत्सपदम स्म यत पल्लवा. ते समरांगण भगवंता तुम्ही असं जिंकून दिलं की जसं की गाईच्या वासराच्या खुरामध्ये पाणी साचलं डबकं झालं आणि ते लांगून जावं, तसा हा महाभयानक कौरव सैन्याचा पूर तुम्ही काय करून घेतला? माझ्या पितामहांना तुम्ही. म्हणून मला त्या भगवंतांची कथा ऐकायची आहे. मला आता दुसरं काही ऐकायचं नाहीये. मला त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कथा ऐकायची आहे की जे भीष्म पितामह, तो श्लोक जो मी घेतला होता, त्यांची पूर्ण स्टोरी सांगितली होती, त्यातील एक शेवटचा अजून एक सुंदर प्रस्फुटित होते हृदयामध्ये भाव, जो मी सांगितला होता तुम्हाला. भीष्म पितामहांना काय होता? इच्छा मरणाचा वर दिला होता त्यांच्या वडिलांनी. आम्हाला शांत बसणार राजा, तुला प्रवचन द्यायचंय का? इकडे येऊन ये, माझ्या बाजूला बसी. तर त्याला भूक लागली असेल, प्रसाद वाढा त्याला. हां, तर इच्छा मरणाचा
आणि भीष्म पितामह तसे धारातीर्थी पडणार नसते. कधी ते झाले, शक्य कधी झालं अर्जुनाला त्यांना धारातीर्थी पाडणं? त्यांनी पाहिलं की आता आपल्या भक्ताचं, आपल्या सख्याचं रक्षण करण्यासाठी, अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपला पण मोडला आणि रथावरनं उडी मारली आणि काय केलं, एक रथाचं तुटलेलं चाक घेतलं आणि धावत गेले पितामह भीष्मांवरती. आणि पितामह भीष्म बाण सोडतायत, त्यांना बाण लागतायत आणि त्यांच्या श्याम सुंदर वर्णातनं, शरीरातनं रक्त बाहेर पडतंय लाल. आणि ते पाहून भगवंतांचा तो वीर्य भाव पाहून आता भगवंत मला ठार मारण्यात ह्या भावना येत आहेत आपल्या शिष्याच्या आणि आपल्या सख्याच्या रक्षणासाठी. त्यावेळेला भगवान कृष्णांना ते सुंदर दिव्य रूप पाहून ती छबी कोणाच्या हृदयात बसली? पितामह भीष्मांच्या हृदयात बसली. आणि त्यांनी इच्छा केली की आहा, किती सुंदर रूप आहे भगवंतांचं हे वीर्य रसामध्ये. आणि त्यावेळेला म्हणतायत, आगच्छ आगच्छ पुंडरीकाक्ष, हे पुंडरीकाक्ष म्हणजे हे कमल नयन, आगच्छ आगच्छ, तुम्ही या, धावून या माझ्यावरती आणि माझा काय करा, माझा संहार करा. हा भाव त्यांच्या हृदयामध्ये आला. आगच्छ आगच्छ पुंडरीकाक्ष, हे कमल नयन भगवंता, तुम्ही जे आता अस्त्र उचलला आहेत, किती महान आहात तुम्ही, आपल्या भक्तांसाठी किती तुम्ही भक्तवत्सल आहात, ह्याचं आज तुम्ही उदाहरण घालून दिलं. कारण मी पण केला होता, आज एक तर अर्जुनाचा वध करेन, नाहीतर काय करेन, भगवान श्रीकृष्णांना अस्त्र उचलायला लावेन, भाग पाडेन. तर तुम्ही स्वतःच्या पणाची तुम्ही काय पण केला होता की महाभारत युद्धामध्ये काय करणार नाही, मी अस्त्रशस्त्र उचलणार नाही, हा तुम्ही पण केला होता. पण तुमच्या भक्ताच्या रक्षणासाठी तुम्ही तो स्वतःचा पण मोडलात, पण भक्ताचं रक्षण करणं हे तुम्ही महत्वाचं गोष्ट समजलात. अशा कृपाळू भगवंतांना समोर पाहून म्हणतो, आता मला जगायची इच्छा नाहीये, तुम्ही या, धावत या आणि माझा वध करा. अशी इच्छा मनोमन झाली आणि तेवढ्यात सूर्यास्त डुबला आणि शंख फुंकला गेला की युद्ध समाप्त झालंय. सगळ्या भगवंताच्या लीला असतात. भगवंत आपल्या भक्ताला कसं मारणार? पितामह भीष्म हे 12 महाजनांपैकी एक आहेत, पण भगवंतांना आपल्या भक्ताचं म्हणजे अर्जुनाचं रक्षण करायचं होतं. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने आपलं इज्जत की बात ठेवली नाही. आपण क्षुल्लक गोष्ट झाली, आपली इज्जत की बात है. जरा कोणी सांगितलं इथून बाहेर जा की लगेच आपल्याला राग येतो. मग त्या गरुडाला किती राग यायला पाहिजे? एवढा मोठा तो मंदराचल पर्वत त्यानं पाठीवर उचलून आणला, सगळ्या देवी देवतांना आणि दैत्यांना पाठीवर उचलून आणलं. भगवान श्रीहरीवरती बसलेत आणि ते एवढं लांब त्यानं घेऊन आले, कुठे? क्षीर समुद्री. आणि मग ते आणून ठेवल्यावरती भगवंत म्हणतात काय, गरुडजी आता तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही इथून निघा. त्यावेळेला मग प्रश्न केला पाहिजे ना गरुडजीने, भगवंत काय तुम्ही, मी किती श्रेष्ठ भक्त आहे तुमचा, एवढं मोठं महान कार्य मी केलंय आणि तुम्ही मला सांगताय तू इथून निघून जा? बरोबर की नाही? नाही. आपले गुरु आणि भगवंत जे काय आपल्याला सेवा देतात आणि जे काय सांगतात ते तंतोतंत आपण फॉलो केलं पाहिजे. तिथं कोणताही किंतु परंतु आणि अहंकार हृदयामध्ये असता कामा नये. तर पितामह भीष्म म्हणतायत, आगच्छ आगच्छ पुंडरीकाक्ष, हे कमलनयन भगवंता, तुम्ही या माझ्या अंगावरती धावून. आणि म्हणून दुसऱ्या दिवशीच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला पितामह भीष्मांना काय करता आलं? धारातीर्थी करता आलं, ठार नाही मारता आलं. भगवंतांकडून त्यांनी मृत्यू स्वीकारला असता, म्हणून अर्जुनाकडून मृत्यू कशाला स्वीकारतील? पण इच्छा केली म्हणून ते धारातीर्थी पडले, अन्यथा पडले नसते. कारण पितामहाने त्यांच्या वडिलांनी त्यांना काय वर दिला होता की तुला इच्छा मरण्याची पूर्ण कथा मी मागच्या सत्रामध्ये सांगितली तुम्हाला. तर आता इथून पुढच्या श्लोकामध्ये आपण जाऊया. मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
तथोजयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद 10वा अध्याय पहिला। अध्यायाचं शीर्षक आहे कृष्णावतार परिचय। मोबाईल कोणाचा असतो बंद करा। श्लोक आपण आज पाहणार आहोत 6वा आणि 7वा आणि जमलंच तर 8वा 9वा। द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम संतान बीज कुरु पांडवानां जुगोपकुक्षिं गत आतचक्रो मातुष्यमेय शरणं गताया। आता आपण सर्वांनी म्हणूया, मी म्हणेन माझ्या म्हणून म्हणा। द्रौण्यस्त्र विप्लुष्ट म्हणा। इदं मदंगम संतान बीजम कुरु पांडवानां जुगोपकुक्षिं गत आतचक्रो मातुष्यमेय शरणं गतायाः। द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम संतान बीज कुरु पांडवानां जुगोपकुक्षिं गत आतचक्रो मातुष्यमेय शरणं गताया। द्रौणी अश्वत्थाम्याच्या अस्त्र ब्रह्मास्त्राने विप्लुष्टम आक्रमणाने दग्ध करून इदम हे मद अंगम माझे शरीर संतान बीजम वंशाचा एकमेव अंकुर कुरु पांडवानाम कुरूंचा आणि पांडवांचा। कारण कुरुक्षेत्रामध्ये युद्धानंतर माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही जिवंत राहू शकले नाही। जुगोप रक्षण केले, कुक्षिम गर्भामध्ये, गतः स्थित होऊन, आत्तचक्र हाती चक्र धारण करून, मातुः माझ्या मातेच्या, च तसेच मे माझे, यह ज्या भगवंतांच्या, शरणम आश्रय, गतायाः घेतला होता। माझे शरीर म्हणा। मातेच्या गर्भात असताना अश्वत्थाम्याच्या अस्त्राने जवळजवळ दग्धप्राय झाले होते आणि मी कुरूंच्या तथा पांडवांच्या वंशाचा शेवटचा अंकुर होतो। त्यावेळी माझी माता भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांना शरण गेली आणि
तिच्यावर प्रसन्न होऊन भगवंतानी आपल्या हाती सुदर्शन चक्र धारण करून माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला. अशा रीतीने भगवंतानी माझ्या देहाचे रक्षण केले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेणाऱ्या मनुष्याचे स्वतः भगवंतांकडून रक्षण होते. प्रभुपाद काय सांगतायत, जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो त्याचं रक्षण स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात. भगवंत भगवद्गीतेत 18.66 मध्ये वचन देतात की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला सर्व पापकर्मापासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. भगवान श्रीकृष्णांचा आश्रय म्हणजे मनुष्यासाठी सर्वाधिक सुरक्षित आश्रय आहे. भगवान श्रीकृष्णांचा आश्रय त्याच्यासारखाच दुसरा सुरक्षित आश्रय कोणताही असूच शकत नाही. म्हणून पांडवांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा आश्रय घेतलेला असल्यामुळे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत त्यांची बाजू सर्वाधिक सुरक्षित होती. त्यामुळे परीक्षित महाराज जीवनाच्या अंती कृष्ण चिंतन करण्यास बाध्य झाले. हे कृष्ण भावनेचे आदर्श आणि परिपूर्ण फळ आहे अंते नारायण स्मृती. काय कृष्ण भावनामय जीवन जर आपण आयुष्यभर जगलो तर त्याचं परिपूर्ण फळ असं काय मिळणार आपल्याला? पक्क फळ अंते नारायण स्मृती. म्हणजे अंतकाळी आपल्याला येन किन प्रकारे भगवंत अशी व्यवस्था करतील की काय आपल्याला नारायणांचं स्मृती होईल. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची काय होईल? स्मृती होईल. त्यांचं चिंतन स्मरण हृदयामध्ये होईल, जप होईल. आणि ते का गरजेचं आहे? मनुष्य जर मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करू शकला तर त्याचे जीवन यशस्वी होते. म्हणून शास्त्र सांगतात काय? अंते नारायण स्मृती. जर मरताना जर आपल्याला परमेश्वराचं आठवण नाही आली तर आपण आपलं जीवन काय घालवलं? फेल घालवलं. आणि मग पुन्हा आपल्याला काय करावं लागणार? दुसरा जन्म घ्यावा लागणार. यम यम वापी स्मरण भाव त्यजतंते कलेवरम. कारण जो भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करत देहत्याग करणार नाही त्याच्या हृदयामध्ये कोणते ना कोणते भौतिक कामनांचे काय असणार? विचार चालू असणार. यम यम वापी स्मरण भाव. त्याच्या हृदयामध्ये ज्या ज्या प्रकारचे भाव चालू असणार त्या त्या प्रकारचा देह तात्काळ काय देते? प्रकृती त्याच्या पूर्वसंचित पूर्वकर्मानुसार देते. तात्काळ वाट बघत नाही. पण तो देह कोणता देते? भौतिक देह देते. भगवान श्रीकृष्णाने आपल्यावर केलेल्या असीम कृपेची जाणीव असणाऱ्या परीक्षित महाराजांनी बुद्धिपूर्वक असा निश्चय केला की मी आता माझ्या जीवनाच्या अंतिम दशेत श्रीकृष्णांचे अखंड चिंतन करणार आहे. आणि भगवंत भक्तावरती अशी कृपा करतात म्हणून भक्ताला इच्छा होते ना भगवंतांना आपलं सर्वस्व अर्पण करण्याची. जर भगवंताने रेसिप्रोकेट केलं नसतं, आदान प्रदान केलं नसतं भक्तांशी, तर भक्तांना इच्छा झाली असती का आपलं सर्वस्व काय करावं? भगवंताला समर्पित करावं आणि तसंच जिवंत कंठावं. तेच परीक्षित महाराज सांगतात मी आता माझ्या जीवनाच्या अंतिम दशेत श्रीकृष्णांचे अखंड चिंतन करणार आहे. आता मी जीवनाच्या अंतिम दशेत आहे. मला शाप मिळाला आहे ब्राह्मण पुत्रापासून काय की 7 दिवसामध्ये काय तक्षक नाग डसून मृत्यू होईल. याची चर्चा आपण हा जो श्लोक आहे ह्याचं निरूपण झाल्यानंतर थोडीशी करूया. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पांडवांचे रक्षण केले होते आणि अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या आघातापासून परीक्षित महाराजांचे रक्षण केले होते. श्रीकृष्ण पांडवाच्या कुळाचे मित्र आणि आराध्य दैवत होते. श्रीकृष्णांचा पांडवांशी व्यक्तिगत संबंध होता आणि या व्यतिरिक्त ते सर्व जीवमात्रांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाने निवासही करतात. त्यामुळे एखादा मनुष्य शुद्ध भक्त नसला तरीही ते प्रत्येकाला मोक्ष प्रदान करतात. उदाहरणार्थ कंस हा मुळीच भक्त नव्हता तरी श्रीकृष्णाने त्याची हत्या करून त्याला मुक्ती दिली. भगवान कृष्ण भावना प्रत्येकासाठी लाभदायक असते. मग एखादा मनुष्य शुद्ध भक्त असो अथवा अभक्त असो. भले तुम्ही अभक्त जरी असलात तरी साधी जरी प्रशंसा केलात की हरे कृष्णावाले खूप चांगलं कार्य करतायत, ते पण भगवंत विसरत नाही. विचार करा लक्षात ना. आणि शास्त्रामध्ये ह्याचं वचन आहे
जर एखादं भगवंतांचं कार्य एखादा व्यक्ती करत असेल तर त्याचं जर मनापासून एखाद्यानं स्तुती केली तर जो व्यक्ती ते कार्य करतोय त्याला जे फळ मिळणार आहे तेवढ्याच ताकदीचं फळ कोणाला मिळतं, जो अनुमोदन करतो त्या कृतीचं. म्हणजे अनुमोदन करणे म्हणजे काय, प्रशंसा करणे, त्याला मिळतं. खूप भगवंत खूप कृपाळू आहेत. भगवंतांसमान कोण कृपाळू झाला नाही आणि होणारही नाही. आणि भगवंत कृपाळू आहेत, तसेच भगवंतांचं गुरु हे रूप काय आहे तसंच कृपाळू आहे. कारण जन्माष्टमी नंतर दुसरा दिवस येतो तो काय, कोणाचा, श्रील प्रभुपादांचा ॲपरन्स डे, त्यांचा जन्मदिवस येतो. आणि श्रील प्रभुपादांचं पूर्ण नाव कसं आपण घेतो, कृष्ण कृपामूर्ती हिज डिवाइन ग्रेस AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. मग यामध्ये काय आलंय, कृष्ण कृपामूर्ती म्हणजे जे आचार्य गुरुजी असतात हे साक्षात कोणाची कृपा घेऊन येतात, करुणाची कृपा कोणाची घेऊन येतात, भगवान श्रीकृष्णांची जी परम कृपा करुणा आहे, जे आपण अभ्यासणार आहोत आज, कशी कृपा केली कोणावरती, परीक्षित महाराजांवरती. तत्पूर्वी श्रील प्रभुपादांचा ॲपरन्स डे झाला 1-2 दिवसातच, म्हणून थोडंसं प्रभुपादांनी ती कृष्ण कृपा कशी आणून ह्या जगाचा उद्धार केला त्याबद्दल एक छोटीशी कथा आपण श्रवण करूया. सत्य घटना जी काल मी श्रवण केली होती, श्रीमान राधिका कान्हाई प्रभूजी यांच्या मुखातनं प्रभुपाद ॲपरन्स डे साजरा केला होता रत्नागिरी इस्कॉनमध्ये. खूप सुंदर भाव विभोर जो भाव आहे, प्रभुपादांचा जो भाव होता आणि आहे आणि राहणार जीवाच्या कल्याणासाठी, ती करुणा साक्षात भगवान श्रीकृष्णांची करुणा, भगवान श्रीकृष्णांचं गौरांग रूपाची करुणा घेऊन मूर्तिमंत रूपामध्ये कोण आलेत, श्रील प्रभुपाद आलेत. म्हणून त्यांचं नाव काय आहे, कृष्ण कृपा मूर्ती. मूर्ती म्हणजे विग्रह, साक्षात मूर्तिमंत विग्रह आहेत. कशाचे, कृष्ण कृपेचे. कोण, श्रील प्रभुपाद. एवढा कृपाळू कोण झाला नाही आणि कोण होणार नाही. वैष्णव गीत आहे एक, यदि गौर न है ते तब की है ते के मोने धरी मादे, राधार महिमा प्रेम रस सीमा जगते जानाते के. तर गुरु महाराज ह्याच्यावरती पद कसं लिहिलंय, यदि प्रभुपाद न है ते तबे की है ते. जर प्रभुपाद झाले नसते तर आपण कुठच्या तरी गटारात, त्या भौतिकतेमध्ये, पापमय जीवनामध्ये राहत राहिलो असतो. लक्षात. कारण जो व्यक्ती कृष्ण भक्ती करत नाही, मग तो खुडबुड कोणत्याही संप्रदायाचं काही करू दे, तो सदैव प्रत्येक क्षणाला पापच करत राहणार. आणि हे वचन जर तुम्हाला खोडायचं असेल तर त्या व्यक्तीला समोर आणून बसवा, ज्याला ऑब्जेक्शन आहे. जो व्यक्ती कृष्ण भक्ती करत नाही तो प्रत्येक क्षणाला काय करणार आहे, पापच करणार आहे. मग तो भले त्याला वाटेल तसं संप्रदाय कोणताही फॉलो करू दे किंवा अजून काय करू दे, ज्याच्यामध्ये कृष्ण भक्ती विशुद्ध रूपाने शिकवली जात नाही असा कोणताही संप्रदाय मग तो असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. केवळ पापमय कृत्य चालत राहणार त्याच्यामध्ये. आणि जो भक्ती करत नाही भगवान श्रीकृष्णांची तो केवळ सदैव पापमय जीवन जगत राहणार आहे. आणि मग असं जीवन जगून त्या गटरातल्या भौतिक जीवनामध्ये रथपथ पडून पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा जठर आणि जननेंद्रियांची क्षुधा शांती करणे, ह्याच्यामध्येच अनेक कोट्यावधी अनादि जन्म गेले आपले. पण प्रभुपाद भगवंतांची अशी कृपा घेऊन आले, कृष्ण कृपा मूर्ती हिज डिवाइन ग्रेस AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. तर साधारण आताची गोष्ट आहे, म्हणजे 1995 ते 2000 मधली गोष्ट आहे. फ्रान्समध्ये एक इस्कॉनच्या मंदिरामध्ये एक अमेरिकन नागरिक आला. आणि तो द्वारावर जे भक्त होते त्यांना विचारू लागला, मला स्वामीजींना भेटायचंय, मला स्वामीजींना भेटायचंय, स्वामी कुठे आहेत, स्वामी कुठे आहेत. तर स्वामीजी अंदर आहे, स्वामीजी आतमध्ये आहेत. तर तो आतमध्ये आला आणि स्वामीजी असे बसलेत समोर. स्वामींच्या समोर आला आणि तो दंडवत घातले, त्यानं नतमस्तक झाला आणि अक्षरशः डोळ्यात अश्रू आणून तो रडून सांगू लागला, स्वामीजी कुठे होतात तुम्ही, एवढे दिवस मला का भेटला नाहीत.
एवढे दिवस कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला शोधत होतो. तुम्ही जे एकदा न्यूयॉर्कमधून गायब झालात तिथपासून माझी आणि तुमची अजिबात भेट झाली नाही. माझी मागची एवढी वर्ष मध्ये किती वर्ष गेली? साधारण 74-75 मध्ये हा भेटला होता आणि आता जवळजवळ 30 वर्ष गेली होती मध्ये. आणि स्वामीजी तुम्ही कुठं होतात? बोला स्वामीजी, कृपा करा माझ्यावरती, तुमचं मला प्रेम पाहिजे. हा साक्षात उभा राहून रडतो अक्षरशः. कोणासमोर? प्रत्येक इस्कॉनच्या मंदिरामध्ये श्रील प्रभुपादांचा दिव्य विग्रह स्थापित असतो भगवान श्रीकृष्ण राधाकृष्णांच्या समोर. आणि तो असा स्थापित असतो की आजही तुम्ही त्या विग्रहासमोर गेलात तर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती येईल की साक्षात प्रभुपाद तिथं बसलेले आहेत. आणि तो त्यांच्याशी बोलतोय विग्रहांशी. आणि मग बोलत नाहीत, प्रभुपाद बोलत नाहीत. मग तो जाऊन पायाला हलवतो, प्रभुपादांच्या पायाला चरणाला हलवतो. म्हणजे त्याला बाकीचे भक्त तिथं हे प्रसंग पाहत असतात. ते म्हणतात, तुम्ही ज्या स्वामींना विचारत आहे ते स्वामीजी हे नाही आहेत, हा त्यांचा काय आहे स्टॅच्यू, पुतळा आहे. मग स्वामीजी कुठं आहेत? स्वामीजी कुठं आहेत? माझे स्वामीजी कुठं आहेत? स्वामीजी वर आहेत, आतमधल्या रूममध्ये आहेत. त्याबरोबर त्या भक्तांबरोबर हा धावत आतमध्ये गेला. धावत आतमध्ये गेला तर तिथं एक स्वामीजी बसले होते. त्यांचं नाव इंद्रद्युम्न स्वामी महाराज. कोण? प्रभुपादांचे शिष्य इंद्रद्युम्न स्वामी महाराज. ते प्रचारार्थ तिथं फ्रान्समध्ये आले होते. तिथं गेला आणि त्यांना पाहिली भगवी वस्त्रामध्ये कोणतरी बसलंय. म्हणतो, हे माझे स्वामी नाहीत, मला माझ्या स्वामींना भेटायचं आहे. जे खाली बसलेत त्या माझ्या स्वामींना भेटायचं आहे. इंद्रद्युम्न स्वामी महाराज सांगायला लागले त्याला, सद्ग्रस्त हो, ते स्वामी महाराज माझे पण गुरु होते, पण ते 1977 मध्ये ह्या जगातून काय झाले, निवर्तले. त्याबरोबर तो ओक्साबोक्षी रडायला लागला. आणि त्याचा भाव म्हणजे तो म्हणाला, मला आता स्वामी कधीच भेटणार नाहीत. मग त्यांनी पृच्छा केल्यावरती तो प्रभुपदांबरोबर त्याचं जे इंटरॅक्शन झाल्या होत्या 30-35 वर्षापूर्वी त्याची कथा सांगायला लागला. तो म्हणाला, स्वामी प्रभुपाद त्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये 21st Avenue स्ट्रीटवरती त्या मॅचलेस गिफ्ट ह्या स्टोअर फ्रंटच्या एका गाळ्यामध्ये सत्संग चालवायचे. आणि त्याला इस्कॉनची जी सुरुवात झाली ती हिप्पींबरोबर प्रभुपादांनी इस्कॉनची काय केली, सुरुवात केली. सगळे फॉरेनर्स कोण होते? हिप्पी. हिप्पी म्हणजे कोण? वाया गेलेली तरुण मुलं, ज्यांनी घरदार सोडलंय, आईबापांना सोडलंय आणि उच्छृंखल मुक्त जीवन जगतात. कसलं? नशा पाणी, व्यभिचार, सेक्स लाईफ, ड्रग्ज, गलिच्छ घाण, गटरात, रस्त्यावर कुठे जिथे मिळेल तिथे झोपणे, पोडणे आणि नुसतं गांजा फुकणे, ड्रग्ज घेणे, NSD, हेरोईन आणि उघड्यावरती सेक्स लाईफ जगणे. अशा प्रकारच्या हिप्पी लोकांना घेऊन प्रभुपादांनी काय केली, हो मुवमेंट चालू केली. आणि प्रभुपाद आठवड्यातनं एकदा ह्या सगळ्या हिप्पींना कुठे बोलवायचे? त्या स्टोअर फ्रंटमध्ये, म्हणजे त्यावेळेचं पहिलं सेंटर इस्कॉनचं बोलवायचे. आणि प्रभुपाद त्यांच्यासाठी जवळजवळ 10 ते 15 आयटम्सचा कोर्स बनवायचे स्वतः. प्रसाद. विचार करा प्रभुपाद किती कृपाळ होते. हे प्रभुपाद वयाच्या 69व्या वर्षी कुठे गेले? अमेरिकेत गेले. ते पण जहाजातनं गेले. 1.5 महिना जहाजातनं प्रवास करून. आणि त्या जहाजाचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तर स्किंदिया शिपिंग कॉर्पोरेशनची मालकीण होती. ती मालकिणीच्या ऑफिसमध्ये रोज चालत जायचे. त्या मालकिणीच्या ऑफिसमध्ये रोज चालत जायचे. तर ती सांगायची, प्रभुपाद तुम्हाला मी कदापि बोटीनं जाऊ देणार नाही, तुमचं वय नाही आता. हे 69-70 हे रिटायरमेंट होऊन आणखीन काय झाली 12 वर्ष झालेली आहेत. आज सरकारमध्ये 58 वर्ष झाली की माणसाला तो काही करण्याच्या लायकीचा नाही असं समजून त्याला काय करतात, रिटायर करतात. प्रभुपाद जगाच्या कल्याणासाठी आपल्या गुरु महाराजांचं कर्तव्य, त्यांना दिलेलं सेवा पूर्ण करणं. गुरु महाराज सांगितलं होतं की तुला इंग्रजी चांगलं येतं तर तू काय कर, पाश्चात्य देशात जाऊन ह्या भागवतमचा, भगवद्गीतेचा, ह्या भागवत धर्माचा प्रचार कर इंग्रजीमध्ये. हरे कृष्ण.
स्पंदन प्रभूजी, डोंट क्रिएट स्पंदन्स. तर म्हणा ते जाऊन रडायचे अक्षरशः त्या माताजींकडे की मला काही करा, पण मला बोटीवरनं जायची परमिशन द्या, मला माझ्या गुरुमारांची इच्छा पूर्ण करायची आहे. तर एक दिवस सकाळी जाऊन बसले प्रभुपाद. रोज जायचे यायचे आणि जायचे, ते नाहीच म्हणायच्या. मग एक दिवस जाऊन बसले, माळा घेतली, झोळी माळा, आणि पायरीवरती जाऊन बसले जिन्याच्या ऑफिसच्या. आणि मालकीणबाई आल्या, प्रभू यांना दंडवत केला त्यांनी आणि म्हणाले, प्रभुपाद मैं आपको तिकीट नहीं दूंगी. आणि आपल्या ऑफिसमध्ये गेल्या. आणि तिला वाटलं रोजच्या की प्रभुपाद जातील निघून. 6 तासांनी ऑफिस संपलं, संध्याकाळ झाली, तर ती बाहेर आली मालकीण, स्किंदिया शिपिंग कॉर्पोरेशनची, मोरारजी आय थिंक, होय ना त्यांचं नाव होतं. बघते तर प्रभुपाद त्याच पायरीवरती बसले होते आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिनं पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही ऑफिसमध्ये या आतमध्ये. 6 तास प्रभुपाद त्या पायरीवरती बसले होते आणि नामस्मरण करत होते जगाच्या कल्याणासाठी. कसं मला जाता येईल आणि त्या शून्यवादी पाश्चात्य देशातील लोकांना त्यांचा उद्धार कसा करता येईल. म्हणाले, प्रभुपाद काय तुम्ही आरंभलाय हे, मी तुम्हाला उगाचच तिकीट देत नाही असं नाहीये. अहो तुम्ही माझ्या वडिलांच्या वयासारखे, तुम्ही मला वडिलांसारखे आहेत. त्यावर प्रभुपादांनी पकडलं तिला. तू आता काय म्हणालीस, मला वडील म्हणालीस ना. हो तुम्ही मला माझ्या वडिलांसमान आहात. मग तू कोण झालीस माझी, तू माझी पुत्री झालीस ना. मग आपल्या बापाची शेवटची एक इच्छा पूर्ण करणार नाहीस का. माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या गुरु महाराजांच्या आज्ञेनं त्यांची आज्ञा मला पूर्ण करायची आहे. तिला मला आज्ञा दिलेली आहे की पूर्ण जगामध्ये काय कर, या ज्ञानाचा इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर. हे पूर्ण पाश्चात्य जगत ह्या अमूल्य ठेव्यापासून वंचित आहे आणि त्यांचा उद्धार हे श्रवण केल्याशिवाय होणार नाहीये. मग आता पर्याय नव्हता. आपल्या पित्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिनं साईन केलं प्रभुपादांचं तिकीट. आणि जाण्यापूर्वी प्रभुपाद शांतीपूरमध्ये जायचंय. शांतीपूर कुठे आलं, कोलकात्यामध्ये, मायापूरपासून थोडं खाली अद्वैत आचार्यांचं गाव. आणि तिथं भगवान श्री श्री राधा कृष्णांचे विग्रह आहेत. आय थिंक श्री श्री राधाकांत अद्वैत आचार्यांचे विग्रह तिथं खूप सुंदर मंदिर आहे त्यावेळेपासून. तर तिथला पुजारी सांगायचा. नंतर फॉरेनला जाण्यापूर्वी प्रभुपाद रोज जाऊन त्या मंदिरात दर्शन घ्यायचे आणि मंदिराच्या मागे येऊन बसायचे, गाभाऱ्याच्या एकदम समोर टोकाला हॉलच्या. आणि तिथं बसून अक्षरशः रडायचे, प्रार्थना करायचे चैतन्य महाप्रभूंना, श्री श्री राधाकृष्णांना, गुरु शिष्य परंपरेला, आणि रडायचे अक्षरशः. तो पुजारी बघायचा आहे रोज. एक दिवशी त्या पुजाऱ्याने विचारलं, प्रभुपाद तुम्ही का येऊन इथे बसता आणि का रडता. ते म्हणतात, मी आता खूप म्हातारा झालोय, पण माझ्या गुरुनं मला एक सेवा दिली आहे. माझ्या गुरुनं मला सांगितलंय की जर तुझ्याकडे पैसे असतील तर ग्रंथ छाप, आणि हे ग्रंथ इंग्रजीमध्ये काय कर, ट्रान्सलेट कर, आणि हे पूर्ण जगाला तू काय कर, हे ज्ञान काय कर, वितरित कर. आणि मला त्याच्यासाठी ताकद मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी मी रोज इथे येतो. आहे का हो आपल्यामध्ये तेवढी करुणा. आपल्याला एक दिवस सत्संगाला आठवड्यात यायची इच्छा होत नाही. एवढी अपार करुणा केवळ आणि केवळ भगवंताचा निज पार्षदच घेऊन येऊ शकतो या पृथ्वी तलावरती. म्हणूनच त्यांचं नाव काय आहे, कृष्ण कृपा मूर्ती, हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद की. ही करुणा घेऊन प्रभुपाद कुठे गेले, अमेरिकेमध्ये गेले. आणि हा आता व्यक्ती सांगतोय, फ्रान्समध्ये सांगतोय, घटना अमेरिकेतली 30 वर्षापूर्वीची. इंद्रद्युम्न महाराज तिथले सगळे शिष्य ऐकतायत. काय सांगतोय, प्रभुपाद हे एकमेव प्रभुपाद होते, त्यांच्या सम कोण झाला नाही आणि होणार नाही. तर तिथे ते सत्संग चालवायचे. हे हिप्पी लोक यायचे, गांजा ड्रग्ज घेऊन यायचे, तिथे येऊन झोपायचे, पडायचे. प्रभुपाद कीर्तन करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
मग काहीतरी इंग्रजीमध्ये प्रवचन सांगायचे, आम्हाला कळायचं नाही काय ते, त्यांनाही काय कळायचं नाही, पण प्रभुपाद आणि मग सुंदर प्रसाद द्यायचे आणि जाताना सगळ्यांना एक एक काय द्यायचे, गुलाबजामुन खायला द्यायचे, इस्कॉन बुलेट्स. तर एक दिवस प्रभुपादांनी सगळा कोर्स बनवला. आता आपण अंदाज कसा करतो, आपल्याकडे एक 50-60 माणसं येतात तर 5 किलोचा राईस वगैरे हे सगळं आज आम्ही प्रिपेअर केलं. तसं प्रभुपादांनी एक दिवस पूर्ण 11 मेनूंचा कोर्स बनवला आणि व्यासासनावर येऊन बसलेत करताल घेऊन, हरे कृष्ण करतायत. पण त्या दिवशी कोणीही आलं नाही. फक्त 2 व्यक्ती होत्या. कोण? हा मुलगा होता त्यावेळेला 14-15 वर्षाचा, जी व्यक्ती आता 55 वर्षाची झाली होती. हा मुलगा होता 14-15 वर्षाचा आणि अजून एक किथ म्हणून, त्यांचं नाव नंतर झालं कीर्तनानंद स्वामी, मिस्टर किथ म्हणून तिथे उपस्थित होते. प्रभुपाद कीर्तन करतायत. जसं मी आज कीर्तन करणं वाट पाहत होतो दरवाजाकडे, सारखं बघत होतो कोण येतंय. प्रभू कीर्तन करतायत, कोणी आलं नाही, दोघंच समोर. प्रभुपाद गहिवरले, म्हणाले काय झालं आज नक्की, व्हॉट इज द प्रॉब्लेम, का आले नाही सगळे भक्त. तर ते म्हणाले, प्रभुपाद आज हिप्पी लोकांचा फ्रीडम दिवस आहे. ते कसले डे आपण साजरे करतो ना, व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, हे ते सगळं एकच डे साजरा केला पाहिजे, तो म्हणजे काय, भगवंतांच्या अवतरणाचा दिवस, कृष्ण जन्माष्टमी. बाकी कसलाही उत्सव साजरा करायची गरज नाहीये, कारण आपली संस्कृती एवढी विपुल आणि स्ट्रॉंग आहे की असले तकलादू फालतू उत्सव साजरे करायची आपल्याला गरजच नव्हती. पण आज आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय. त्यामुळे हे बर्थडे काय, ॲनिव्हर्सरीज काय, फादर्स डे काय, मदर्स डे काय, अरे मातृपितृ देवो भव हे आपल्या जन्मात आणि रक्तात आहे. त्याच्यासाठी एक दिवस कोणाची पूजा करायची नाही आणि वर्षभर लाखोली व्हायची गरज नाहीये. तिथं माता पित्यांसोबत कोण राहत नाही म्हणून मदर्स आणि फादर्स डे करतात. 12-15-18 वर्ष झाले की घर सोडून जातात. कसली संस्कृती नाही तिथे आणि त्या संस्कृतहीन लोकांचे डेज तुम्ही साजरे करता. एकमेव दिवस साजरा केला पाहिजे, तो म्हणजे रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह चतुर्दशी, गौर पौर्णिमा, बलराम जयंती, राधाष्टमी, हे उत्सव साजरे केले पाहिजेत आपण. नक्की स्वतःचा बर्थडे, आणखीन पोराचा बर्थडे, ह्याचा बर्थडे, ह्याची अॅनिव्हर्सरी, त्याची अॅनिव्हर्सरी काही नाही. हे राक्षसांचे डेज आहेत, कारण हे राक्षसच होते आणि आजही राक्षसच आहेत. ह्यांचा आज फ्रीडम डे आहे. त्यामुळे सगळे प्रभुपाद काय ड्रग्ज घेऊन रस्त्यावर लोळतायत लिटरली. कोणालाही शुद्ध नाही, कसली शुद्ध येण्यासारखे नाही कोणीच. तर नाही प्रभुपाद आम्ही जाऊन तुम्ही बघून या जाऊन. हे दोघे गेले आणि जाऊन बघून आले, कोणीही शुद्धीत नव्हता, चालण्याच्या पण शुद्धीत नव्हता. आले परत, म्हणाले प्रभुपाद नाही येण्यासारखे आहेत. प्रभुपाद म्हणाले नाही येण्यासारखे आहेत, तर ओढत आणा त्यांना. मग ह्या दोघा-तिघा-चौघांना ओढत आणलं. आणि मग प्रभुपादांनी कीर्तन केलं, कथा केली आणि तशाच त्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सगळ्यांच्या तोंडात काय घातलं, गुलाबजामुन घातला. एवढी करुणा प्रभुपादांच्या हृदयामध्ये आली कुठनं विचार करा. आणि किती करुणा घेऊन होते. केवळ प्रभुपादांनी नुसतं बघितलं तरी भक्त बनून जायचे लोक. प्रभुपादांचं हास्य त्याच्यावरती फिदा होणारे लोक होते. प्रभुपाद कसे बोलतात, कसे चालतात, कशी काठी टेकतात. एक तर भक्त मी गौरांगपुरीच्या मुखातनं असं ऐकलं होतं, श्रवण केलं होतं अनेक वर्षापूर्वी. प्रभुपाद एकदा बसले होते आपल्या त्या रूममध्ये न्यूयॉर्कमध्ये आणि प्रभुपाद संत्र खात होते. असं त्यांचा भक्त त्यांना सोलून देत होता. प्रभुपाद ते असं खाते आणि त्याच्यातली बी आली ना की अशी बरोबर करायचे की तिथून कोपऱ्यामध्ये एक कुडादान होतं, त्या भिंतीला आपटून ती बी बरोबर त्या कुडादानमध्ये पडायची आणि हा निरीक्षण करत होता. असं अनेक वेळा झालं. ती बी आपटून काय होते, त्या कचरा कुंडीत पडते. म्हणतो काय चमत्कार आहे. ते प्रभुपादांचं ते कृती बघून तो भक्त बनला. लक्षात. तर असं प्रभुपादांसारखं कोण कृपाळ झालं नाही. आणि तुम्हाला सांगतो की प्रभुपादांना खूप मेहनत घ्यावी लागली हे सगळं करण्यासाठी. प्रभुपादांचे पहिले शिष्य जे झाले त्यांनी खूप जीवापाड मेहनत केली आणि हे इस्कॉन उभं राहिलं आज जगभर. आज जगभर हजारो लाखो सेंटर्स चाललेत. म्हणजे प्रभुपादांनी जी सुरुवात केली होती, मुहूर्तमेढ रोवली होती, असं प्लेट ती भरून आज आपल्या कुठे आहे, अशी तोंडासमोर आहे. फक्त चमच्यानं घास तोंडात घालायचं आहे हातानं. आणि ते पण जर आपल्याला करायला जमणार नसेल ना, तर आपल्यासारखे काय म्हणूया त्याला, काय शब्द आहे,
अभागी आणि दुर्भागी आपणच. लक्षात ना, अशी सुंदर भगवत भक्तीनं ओतप्रोत प्रेमानं भरलेली प्लेट अशी आपल्या समोर आणून ठेवलेली आहे प्रभुपादांच्या शिष्याने आणि प्रभुपादांनी, आणि ती जर आपल्याला खाता येत नसेल ना, कृष्ण भक्ती भावनामय जीवन जगता येत नसेल आपल्याला, तर आपल्यासारखे दुर्भाग्य आपणच. एवढं कृपा आणि करुणा प्रभुपादांनी जगभर वितरित केली. तर ते सांगून हा ओक्साबोक्शी रडायला लागला. त्यावेळी इंद्रद्युम्न महाराज म्हणाले की आता प्रभुपाद तर आपल्यात नाहीत, पण आम्ही सगळे आहोत, तुम्ही काय करा, आता इस्कॉन जॉईन करा आणि आमच्यासोबत राहा. तर हा रडत रडत बाहेर पडला, नाही नाही नाही. आणि जाता जाता तो म्हणू लागला, माझे स्वामी गेले, माझे स्वामी गेले, त्यांच्यासारखा कोणी पुन्हा होणार नाही. माझे स्वामी मला कुठे भेटतील, कुठे भेटतील, कुठे भेटतील. आणि हा तिथून निघून गेला. तो आला होता कसा, त्यावेळेला फ्रान्समध्ये जाऊ देवाची या गावा बॅक टू गॉड हेड मॅगझिन वितरण करत होतं, आणि त्याच्यावरती त्याला ते मॅगझिन कुठेतरी एअरपोर्टला भेटलं, आणि त्याच्यावरती आजही बघा प्रभुपादांचा उभा फोटो आहे असा एक बोट दाखवताना. तो बघितला त्यानं, आणि मग वाचलं मॅगझिन, आणि मागे पत्ता बघितला सेंटरचा, स्टॅम्प मारलेला होता, आणि तो पत्ता शोधत शोधत तो त्या सेंटरला आला होता. कोणाला? प्रभुपादांना भेटण्यासाठी. एवढे प्रभुपाद कृपाळ होते. प्रभुपादांसारखा कृपाळ कोणी झाला नाही. आणि त्या अशा सुंदर ह्या कृपा छत्राखाली, ह्या करुणेच्या छत्राखाली आपण आज सगळे इथं एकत्र ह्या राजापूरमध्ये पण आपल्याला काय मिळते, ती काय मिळते? कृपा मिळते. आणि त्या कृपेपासून जर आपण लांब राहिलो तर आपल्यासारखे अभागी आपणच राहू. तर इथं परीक्षित महाराज सांगतायत की मला त्या कृपाळू भगवान श्रीकृष्णांची कथा ऐकायची आहे की जे कुठे द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम संतान बीजम कुरु पांडवानां जुगोपकुक्षिम गतात चक्रो मातुष्यमेय शरणम गताया. द्रोणपुत्र अश्वत्थामा यानं 6 ब्रह्मास्त्र चालवली. किती? ते इथं दिलेलं नाही, ते टीकेमध्ये आहे. 6 ब्रह्मास्त्र चालवली. कधी? ज्याला भगवान श्रीकृष्ण रथावरती आरूढ झालेत, महाभारत युद्ध संपलंय, आणि आता कुठे जायला निघालेत? द्वारकेला जायला निघालेत. युधिष्ठिर महाराजांचा राज्याभिषेक केलाय. 5 पांडव सुद्धा बाजूला उभे आहेत. द्रौपदी आहे, कुंती महाराणी आहे, आणि उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी आणि परीक्षित महाराजांची आई ही कुठे आहे? गर्भगृहात आहे. कारण ती विधवा होती आणि गरोदर पण होती. तिच्या उदरामध्ये परीक्षित महाराज वाढत होते. ती कुठे आहे? राजमहालात गर्भगृहात आहे. तर ह्या द्रोणपुत्रानं म्हणजे अश्वत्थाम्यानं 6 ब्रह्मास्त्र चालवली. 5 ब्रह्मास्त्र पांडवांच्या दिशेने चालवली आणि 1 ब्रह्मास्त्र ह्या उत्तरेच्या गर्भातील परीक्षित महाराजांवरती अभिमंत्रित करून पाठवलं. आता हा अश्वत्थामा का एवढा वेडापिसा झाला होता पांडवांचा नाश करण्यासाठी ते ऐका. अश्वत्थामा हा दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करत होता. कोणाच्या? दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करत होता. आणि पूर्ण कौरव आणि पांडव सैन्याचा नाश झाला. केवळ किती लोक जिवंत राहिले होते? 5 पांडव. दुर्योधन धारातीर्थी पडला होता, त्याचा कधी मृत्यू होणार होता, आणि कौरवांच्या साईडनं 3 जण जिवंत होते. कृपाचार्य, अश्वत्थामा आणि दुर्योधन. आय थिंक 2च होते, म्हणजे हे 3 जण होते. तर ज्या दिवशी युद्ध संपलं 18व्या दिवशी, त्या दिवशी रात्री हे एकत्र जमले. आणि त्यावेळेला अश्वत्थामा सांगतोय काही करून काय करायचंय? पांडवांचा अंश संपवायचा, पांडवांनाच संपवायचे. म्हणून अजून सगळं सैन्य कुठे होतं? युद्धभूमीवरतीच होतं, कुरुक्षेत्रावरती. आणि सगळे रात्र झाल्यामुळे सगळे झोपले होते, आणि हे रात्रीचं यांचं खलबत चाललं. आणि दुर्योधन विव्हळत होता, मांडी फुटली होती, रक्त वाहत होतं, कारण केवळ मांडी त्याची कमकुवत होती. गदा युद्धामध्ये बलरामजींनी दुर्योधनाला एवढं जबरदस्त गदा युद्ध शिकवलं होतं की भीम सुद्धा त्यांच्या समोर फिका होता. एवढं महान गदा युद्धामध्ये प्रवीण कोण होते? दुर्योधन होते. तू म्हणाल एवढं शत्रू सैन्याला गदायुद्ध एवढं प्रवीण भगवंत आहेत बलरामजी, त्याने का शिकवलं? मी मागे एकदा सांगितलं होतं, बलरामजी हे सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्णांचे कोण आहेत? सेवक आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण नित्य कुठे वास करतात? आध्यात्मिक गोलोक धाम मध्ये.
की जिथं हे भौतिकतेचा लवलेश मात्र पण नाही. हे सगळं दुःखालयमय शाश्वतम आहे. अशा गलिच्छ वस्तीमध्ये भगवान श्रीकृष्ण आले होते. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे करण्यासाठी आले होते. मग मला सांगा बरं, एखादा अंबानीचा ड्रायव्हर, अंबानी एकदा इच्छा केली की मला धारावीच्या झोपडपट्टीत जायचं आहे, तर आपल्या स्वामीने इच्छा केली म्हणून तो ड्रायव्हर घेऊन जाईल धारावीच्या झोपडपट्टीमध्ये. पण त्याची इच्छा राहील का आपल्या स्वामीला ह्या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये जास्त वेळ ठेवायची? नाही. तिथलं काम पटापट आटपून कसं पुन्हा एकदा स्वामीला आपल्या गाडीत बसून कुठं जाईन? ते कुठचं हिल टॉप काय नाव आहे त्याचं, एंटॉप हिलला कसं जाऊ? एवढं करोडोंचं बांधलंय तिकडे, बरोबर की नाही? तर बलरामजी हे भगवंतांचे निस्सीम काय आहेत? सेवक आहेत आणि आदिगुरू आहेत. तर त्याने विचार केला, हा दुर्योधन जर कमकुवत राहिला तर महाभारत युद्ध काय होणार नाही. आणि महाभारत युद्ध नाही झालं तर ह्या दुर्योधनाच्या बाजूने सगळे राक्षस जे जमा झालेले आहेत पृथ्वीवरती, कारण धरणी माता गायीचं रूप घेऊन रडत गेली होती क्षीरसागरी, की मला भार सहन होत नाही या असुरांचा. डोळ्यातनं अश्रुपात करत गोमातेचं रूप धारण करून कोण गेली होती? धरणी माता गेली होती. क्षीरसमुद्री भगवान श्री विष्णूंच्या दरबारी ब्रह्मदेव, भगवान शंकर, सगळ्या देवी देवतांना घेऊन त्याला भगवंताने आकाशवाणी केली, मला सगळं काय माहिती आहे, तू काळजी करू नकोस, मी लवकरच काय करणार आहे? यदुकुळामध्ये जन्म घेणार आहे, यदुवंशामध्ये, आणि मी या सगळ्यांचा संहार करेन. आणि तत्पूर्वी बलरामजी ह्या यदुकुळामध्ये पहिले भगवंताने पाठवले. सिनियर आहेत ना ते, ज्येष्ठ बंधू लक्ष्मणजी क्रोधाविष्ट आहेत. आणि ती पण सुंदर लीला. पहिले 6 पुत्र देवकीचे कोणी मारले? ठार, कंसानं ठार मारले. पहिले 6 पुत्र कंसानं ठार मारले. तो मारणार नव्हता, आपल्या बहिणीवरती दया आली होती त्याला, पण ह्याच्या पापाचा गाडा भरला नाही तर भगवंत लवकर अवतरण करणार नाहीत असं नारद मुनींना सगळ्या देवी देवतांना प्रश्न पडला. मग नारद मुनी एक दिवस कुठे आले? कंसाच्या राजदरबारात आले. तोपर्यंत देवकी आणि वसुदेव मुक्त होते, कारण वसुदेवांच्या शब्दावरती कंसाला पूर्ण विश्वास होता, कारण वसुदेव धर्मात्मा आहेत हे कंसाला पण माहिती होतं. आणि वसुदेवाने वचन दिलं होतं की तुला देवकीपासून काय नाहीये? प्रॉब्लेम नाहीये, देवकीच्या 8व्या गर्भापासून प्रॉब्लेम आहे. त्यामुळे देवकीला जे जे काय पुत्र होतील ते सगळे पुत्र मी काय करेन? तुला आणून स्वतः देईन, मग त्यांचं तू काय करायचं ते तुझं तू ठरव. आणि ह्या शब्दावर विश्वास ठेवून कंसानं दोघांना मुक्त सोडलं होतं. पण नारद मुनी, देवी देवता सगळे संभ्रमात पडले. जर कंस एवढा उदार झाला, उद्या भाच्यांवरती प्रेम आलं तर ह्याच्या पापाचा गाडा भरणार नाही आणि भगवान श्रीकृष्ण अवतरित होणार नाहीत आणि पृथ्वीवरचा संहार राक्षसांचा होणार नाही. मग नारद मुनी राजदरबारात आले आणि म्हणाले, कंस कसा आहेस? सगळं पृष्ठा मागे एकदा सांगितलं होतं मी, ज्याला ऋषीमुनी येतात आपल्या दारी त्याला सगळी पृष्ठा करतात. संसार कसा चाललाय, कुटुंब कसं चाललंय, तुझा राजकोष कसा चाललाय, तुझं सेना कशी आहे, तुझे सेनापती कसे आहेत, तुझे पुरोहित कसे आहेत, तू कसा आहे, तुझं स्वास्थ्य कसं आहे? तर म्हणतो ठीक आहे. म्हणतो काय ठीक आहे? आकाशवाणी विसरलास का? देवकीचा 8वा गर्भ तुझा नाश करणार आहे. म्हणा हो, देवकीचा 8वा गर्भ नाश करणार आहे, त्याला वेळ आहे अजून, आणि वसुदेव मला वचन दिलंय. तर नारद मुनीने एक कमळ घेतला 8 पाकळ्यांचं. तू देवी देवतांच्या आणि आकाशवाणीच्या शब्दांचा विश्वास ठेवतोस, मूर्ख आहेस का तू? हे कमळ बघ, हे कमळ, ह्याला 8 पाकळ्या आहेत. मला सांग, ह्या 8 पाकळ्यामध्ये पहिली कुठची आणि 8वी कुठची? मोज. 1 2 3 4 5 6 7 8. पहिली कुठची आणि 8वी कुठची? इकडून मोज आता. 1 2 3 4 5 6 7 8. पहिली कुठची आणि 8वी कुठची? मूर्ख आहेस काय तू? त्याबरोबर कंसाचा राक्षसी स्वभाव पुन्हा जागृत झाला आणि नारद मुनी तिथून पलायन केले, आग पेटून दिले. त्यांना त्याच्या पापात भागीदार व्हायचं नव्हतं, त्यांनी फक्त दाखवलं बघ हे काय करायचं सांगितलं नाही, ह्यानं ठरवलं काय करायचं ते पुढचं. त्यानं लगेच आज्ञा केली की देवकी आणि वसुदेव काय करा? कारागृहामध्ये डांबून टाका, कारागृहामध्ये डांबून टाका, आणि जसा पुत्र होईल देवकीला तसं मला इन्फॉर्म करा. पहिला पुत्र झाला, गेला, त्यानं सांगत होती देवकी, कंस तू माझा भाऊ आहेस, हा तुझा भाचा आहे, तू मामा आहेस. नाही, धरला आणि तिथल्या कारागृहाच्या काळेथर दगडावरती भिंजून ठाम करून आपण मारून टाकला. असं एक एक करून त्यानं काय केले? 6 पुत्र ठार मारले. इकडेच
समोर आहे बघा. 6 पुत्र ठार झाले आणि आता 7वा गर्भ बलरामजी साक्षात. बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये आले. बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये आले तर भगवंताने विचार केला, भगवानजी म्हणजे साक्षात लक्ष्मणजी, शेषनाग अनंत शेष, आणि हे जर जन्माला आणि कंसानं जर ह्याला हात लावला तर तात्काळ तिथल्या तिथे कंसाचा काय करून टाकतील, कपाळ मोक्षच करून टाकतील बलरामजी, आणि पुढची लीला जी काय घडायची ती घडणारच नाही. बरोबर की नाही. तो जरासंधाकडे एवढं सैन्य होतं, तो दरवेळेला एवढ्या अक्षोणी सेना घेऊन मथुरेवरती आक्रमण करायचा, हे पुढचं काय होणार नाही, सगळं ठप्प होऊन जाईल सगळी लीला. त्यामुळे बलरामजींना काही पण करून इथून हलवलं पाहिजे. किती आचार्यांच्या विश्लेषण भाव असतो विचार करा, हे कुठे भागवतामध्ये दिलेलं नाही आहे. हे आचार्यांचे विश्लेषण सांगतोय जे मी श्रवण केलंय गुरु महाराजांच्या मुखातनं, इतर साधू संतांच्या मुखातनं. भगवान श्रीकृष्णाने विचार केला की ह्यांना तात्काळ हलवलं पाहिजे, आणि त्यांनी काय केलं, तात्काळ वसुदेवांची दुसरी पत्नी कोण, रोहिणी कुठे होती, गोकुळामध्ये नंदबाबांच्या आश्रयाला होती, कारण सगळे यदू कंसाच्या भयानं इतरत्र पळून गेले होते. तशी वसुदेवांची पत्नी कुठे होती आश्रयाला, गोकुळामध्ये, रोहिणीमाता. तर भगवंताने योगमायेला पाचारण केलं, आपल्या योगमाया अंतर्माया, आणि तिला सांगितलं तू काय कर, आत्ताच्या आता बलरामजींना काय कर, देवकीच्या गर्भातनं काढून कुठं काढ ट्रान्सफर, रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर कर, म्हणून त्यांचं नाव संकर्षण. इकडून त्यांना उचलले तिकडे. आजही अशी टेक्नॉलॉजी अस्तित्वात नाही आणि ह्याच्याही पुढे होणार नाही की एका मातेच्या गर्भामध्ये वाढणारा गर्भ उचलून दुसऱ्या मातेच्या गर्भामध्ये काय केलाय, इम्प्लांट केला, आणि तो तिथं जन्माला आलाय. इज इट पॉसिबल? इम्पॉसिबल. आणि जे इम्पॉसिबल ते पॉसिबल करतात तेच भगवंत, म्हणून त्यांना भगवंत म्हटलंय. ह्याच्यावरच जाणलं पाहिजे आपण भगवंतांचे जन्म आणि कर्म किती दिव्य असतात ते. पण मूर्ख लोकांना हे श्रवण करायची इच्छा नाहीये. भगवान श्रीकृष्णांबद्दल बोललं तर त्यांना एकच आठवतं, भगवान श्रीकृष्ण रासलीला कशी केली. अरे त्याच्यामध्ये पण केवढं दिव्यत्व आहे. तुमच्यात हिंमत आहे का? एक बायको सांभाळायची हिंमत नाही, तिला सुखी ठेवायची हिंमत नाही तुमच्यामध्ये. 16,108 बायका तुम्ही सुखी ठेवणार? आपण ऐकतो कथा, एकाच्या 2 बायका आहेत, पण 2 बायका सांभाळताना त्याची काय त्रेदा तिरपीट होते ती त्या जीवाला माहिती आहे. 3 केलं तर मला वाटतं तो ह्याचा पिक्चरमध्ये आला होता गरम मसाला अक्षय कुमारचा, त्याच्यात 3 युवतींबरोबर तो खेळ खेळत होता आणि त्याचा असा फसला. बस केवळ 3 पिक्चर. $16,108. गंमत आहे काय? हे केवळ पूर्णपुरुषां भगवंतच करू जाणून. ह्याच्यातनं पण आपल्याला कळलं पाहिजे. कोट्यावधी गोपींना घेऊन रासलीला केली शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री, आणि प्रत्येक गोपीला वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण मलाच आलिंगन देत आहेत, आणि म्हणूनच त्यांना अहंकार झाला, आणि म्हणून भगवंत काय झाले, अंतर्धान झाले तिथून रासलीलेतनं. भगवंतांचं जन्म आणि कर्माचं दिव्यत्व जाणण्यासाठी आपल्याला नम्रपणे काय केलं पाहिजे, श्रवण करावं लागेल ना अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेमध्ये. उपटसुंब्याचं काम नाही, जसं की आपल्या ग्रुपमध्ये आमका तो सांगतो हे असं आहे काय, म्हणून मी काल टाकलं होतं, आधी तुम्ही काय बना, बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर शोधा सनातन धर्मातला. उगाच उणी धुणी काढत बसवू नका. तुम्ही काल सकाळी आलेले आहेत. सनातन धर्म काय तुम्हाला काय माहिती, सनातन धर्म काय आहे हे तुम्हाला काय माहिती. तर बलरामजींना ट्रान्सफर केलं, आणि मग भगवंत वसुदेवांच्या मनामध्ये पहिले प्रकट झाले. जसे काल आपण कथा ऐकली तोच भाव घेऊन पुढे चाललो. भगवंत वीर्याच्या आदान प्रदानांना उत्पन्न नाही झाले, वसुदेवांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रकट झाले, हृदयामध्ये. आणि मग वसुदेव अतिशय प्रसन्न दिसायला लागले. मग वसुदेवाने आपल्या मनातनं भगवान श्रीकृष्ण देवकीच्या मनामध्ये दिले, आणि मग देवकीच्या मनातनं भगवंत देवकीच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाले. आणि त्यावेळेला देवकी काय जगन्निवास हा दिसू लागली. म्हणजे जिथं जगन्नाथ वास करतात ते ठिकाण कोणतं, जगन्निवास. देवकीचं गर्भ म्हणजे अतिशय दैदिप्यमान, आणि सगळे देवी देवता ब्रह्मादी सगळे येऊन तिथं स्तुती करू लागले, गर्भस्थ भगवंतांची स्तुती. कृष्ण परिचय जेवढा आहे त्याचा मी 4थ्या श्लोकावरती आहे. हा गर्भस्तुती हा पुढचा अध्याय आहे.
तर किती रसायन आहे विचार करा तुम्ही. ह्या कृष्ण परिचयमध्ये एकूण श्लोक आहेत 70 आणि पैकी आपण 5वा श्लोक पाहतोय. किती दिवस? मागचे 4 सत्र. ते पण थोडक्यात सांगतोय मी. किती दिव्य आनंद आहे. तुष्यंती च रमंती च. तुष्य, तोषण म्हणजे काय? तृप्ती, संतुष्टी, हृदयाला आनंद देणारी गोष्ट. तुष्यंतीच रमंतीच. रमण म्हणजे अतिशय आनंदामध्ये विहार करणे. हे कुठे शक्य आहे भौतिक जगतामध्ये? केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कथेमध्ये. काय श्लोक आहे तो? 10.9 आपण परवा घेतला होता मागच्या वेळेला. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्य तुष्यंती च रमंती च. जर तुम्हाला सदैव हृदयामध्ये तुडुंब आनंद अनुभवायचा असेल आणि अतिशय समान जीवन जगायचं असेल तर भगवंत काय सांगतायत? कथयंतश्च माम नित्य. माझ्या कथा तुम्ही काय करा? सदैव सांगा आणि सदैव श्रवण करा. एकही क्षण असा जीवनातला घालू नका की जिथं तुम्हाला माझं विस्मरण होईल. कथयंतश्च माम नित्य तुष्यंती च रमंती च. तर द्रौण्यस्त्र विप्लू. मग काय केलं? आता भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. ते आपल्यासारखे सामान्य बाळासारखे योनी मार्गाद्वारे नाही जन्माला आले. गर्भातनं डायरेक्ट समोर आले कारागृहामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये, नारायण स्वरूपामध्ये, शंखचक्र गदा पद्म धारण करून. आता जे मी प्रवचन टाकले त्याच्यामध्ये तो फोटो दिलाय मी बघा. देवकी माता आणि वसुदेवजी दंडोत करतायत आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर कसे आहेत? उभे त्या कारागृहामध्ये चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रकट झाले. मग ह्या दोघांनी स्तुती केली भगवंतांची आणि म्हणाले आम्हाला वात्सल्य भावामध्ये तुमची सेवा करायची, त्यामुळे कृपा करून आता काय व्हा? बालक व्हा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण काय झाले? बालक झाले. हे भगवंतांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व आहे. भगवंत सामान्य माणसासारखे जन्माला येत नाहीत, मरत नाहीत. लक्षात. भगवंत अजन्म आहे. त्या अजन्माच्या जन्माची कथा जो ऐकतो तो ह्या सगळ्या भौतिक जंजातनं मुक्त होतो. म्हणजे किती विचार करा, किती महान आणि किती पवित्र गोष्ट आहे भगवंतांचा जन्म, ती कथा श्रवण करणे यथार्थ रूपामध्ये. तिकडं द्रोणपुत्र अश्वत्थामा पण केला, दुर्योधनाला सांगितला आणि अंधाऱ्या रात्री गेला आणि पांडवांच्या त्या तंबूमध्ये 5 पांडव झोपले होते आणि दिव्याचा थोडासा अंधुक प्रकाश होता. यानं काय केलं? मागचा पुढचा कोणता विचार न करता तलवार खड्ग काढला आणि 5 जणांची मुंडकी छाटली आणि 5 जणांची मुंडकी शिखेला धरून पकडून घेऊन आला. कुठे? दुर्योधन जिथे विवळत पडला होता तिथे. आणि दुर्योधनाला दाखवतो, हे बघ मी 5ही पांडवांचा काय केला? संहार केलाय, बदला घेतलाय मी. दुर्योधनला माहीत होतं पांडवांचा नाश करणं शक्यच नाही. त्यामुळे त्यानं त्या दिव्याच्या अंधारामध्ये उजेडामध्ये ती 5 पांडवांची मुंडकी बघितली. तेव्हा ते म्हणालाय, हे 5 पांडव नसून हे द्रौपदीचे 5 पुत्र तू मारून आणलेस. अरे नराधमा नीच, अश्वत्थाम्या कुठे भेटशील ह्या पापांची फळं? आणि जेव्हा मग कळलं द्रौपदीला की आपले 5 पुत्र कोणी मारले ठार, त्याला अर्जुन वेडापिसा झाला. अर्जुन रथ घेऊन निघाला आणि दुर्योधनाला सांगितलं, आत्ताच्या आत्ता इथून तू पळ, नाहीतर पांडवांना कळलं की तुझा तर काय सोक्षमोक्षच करून टाकतील. अर्जुन रथ घेऊन निघाला पाठलाग करत. अश्वत्थामा पळतोय पळतोय पळतोय. तर अश्वत्थामा रथावरनं पळत होता सुरुवातीला. मग त्याच्या रथाचा घोडा दमला, फेस काढून मेला तिथे. मग अश्वत्थामा पायी चालू लागला. मग अर्जुन सुद्धा पायी पळू लागला. हा युद्धनीतीतला नियम आहे. युद्ध करायचं ते लपून छपून नाही. समशक्तिमान समशस्त्र समान लेवलवरती युद्ध चालतं.
आणि सरते शेवटी त्या अश्वत्थाम्याची शेंडी पकडून फरफटत अर्जुनानं ह्या गोटामध्ये घेऊन भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित, द्रौपदी होती आणि आता ह्याचं मुंडक छाटून टाकणार एवढ्या द्रौपदी म्हणाली, पतिदेव कृपा करा, हे ब्राह्मण देव आहेत, त्यांच्या हत्येचं पातक घेऊ नका तुम्ही. भले ठीक आहे माझे पुत्र गेलेले ते परत काय येणार नाही, पण तुम्ही त्यांना क्षमा करा. क्षत्रियाचा गुणधर्म आहे ब्राह्मणांचं ब्राह्मणत्वाचं काय करणं, रक्षण करणं. म्हणाला ह्याला शिक्षा तर दिलीच पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले ह्याला अशी शिक्षा दे की ह्याचा काय जीव पण जाणार नाही आणि शिक्षा दिल्याचं पण ह्याला. अश्वत्थामाच्या इथे एक दैदिप्यमान मणी होता. तो मणी अर्जुनानं काय आपल्या बाणाच्या टोकानं काढून, म्हणून अश्वत्थामा आजही फिरतोय, कारण हनुमानजींसारखाच त्याला पण वर आहे काय, चिरंजीवीचा. पण तो भळाभळा रक्त वाहणारं रक्त आणि जखमा अंगावर घेऊन फिरतोय, वेडापिसा होऊन. मृत्यू नाही येणार त्याला, कारण अशी भयानक पापं केलेली आहेत. आणि तो अश्वत्थामा आजही अनेकांना दिसतो भारतवर्षामध्ये, हिमालयामध्ये, इकडे तिकडे, विंध्याचलमध्ये फिरताना. तो अश्वत्थामा हे असं झाल्यानंतर आता कृष्ण चाललेत, त्याला पुन्हा त्याच्या हृदयामध्ये उफळलं की ह्या पांडवामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, द्रोणाचार्यांचा, ह्या पांडवामुळे माझ्या मित्राचा मृत्यू झाला, ह्या पांडवामुळे माझ्या मित्राच्या 100 भावांचा 99 भावांचा मृत्यू झाला, सगळ्यांचा मृत्यू झाला, तर ह्या पांडवांचा आणि कुरुवंशाचा शेवटचा वंशाचा दिवा सुद्धा मी शिल्लक ठेवणार नाही पृथ्वी तलावरती, अशी त्याने शपथच घेतली होती. मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण रथावरती आरूढ होऊन निघाले. त्याला ह्यानं 6 ब्रह्मास्त्र सोडली आणि ब्रह्मास्त्र हे अमोघ अस्त्र आहे ज्याचा प्रतिहार कोणी करू शकत नाही. ह्या पृथ्वीतलावरचं कोणत्याही ब्रह्मांडात कोणतेही दुसरं अस्त्र करू शकत नाही. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचं अस्त्र नाही, ब्रह्मास्त्र म्हणजे जे मी ब्रह्मज्योती किंवा ब्रह्मतेज सांगतो त्याचं अस्त्र. ब्रह्मदेवाचं अस्त्र नाही ब्रह्मास्त्र म्हणजे. तर 5ही पांडवांनी पाहिलं की ब्रह्मास्त्र त्यांच्या दिशेने आणि ते कळून चुकले की आता आपलं काय होणार, आला शेवट आला. आणि भगवान श्रीकृष्ण पाहतायत, 5 पांडव उभे आहेत, आपापल्या आयुधांना हात घालतायत. पण तत्क्षणी भगवान श्रीकृष्णांनी तिथूनच आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या 5ही ब्रह्मास्त्रांचा काय केला, नाश करून टाकला. इथं पांडवांनी प्रार्थना पण केली नव्हती की भगवंत आम्हाला वाचवा, आमच्या दिशेनं द्रोणपुत्रांना सोडलेलं काय येतंय, ब्रह्मास्त्र येतंय. प्रार्थना पण केली नाही. असे भगवंत कृपाळून भक्तवत्सल आहेत. भक्तानं मला प्रार्थना करावी, मला याचना करावी की माझं हे भगवंत रक्षण करा, त्याची पण भगवंत वाट पाहत नाही. ज्यावेळेला त्यांचा भक्त अडचणीमध्ये असतो, संकटामध्ये असतो, त्यावेळेला हे भक्तवत्सल भगवंत आहे त्या वस्तुस्थितीमध्ये, आहेच त्या स्थितीमध्ये, आहे त्या हातातलं काम टाकून पळत धावत येतात. ह्या पांडवांनी प्रार्थना करायची पण इच्छा धरली नाही आणि तिकडे 6वं अस्त्र कुठे गेलं, उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने. आणि तिनं ते पाहिलं की एवढी भयानक हीट उत्पन्न होऊन ते अस्त्र माझ्याकडे येतंय, तो अग्निबाण येतोय माझ्या दिशेनं, माझ्या गर्भाच्या दिशेनं. त्याबरोबर ती विवळ झाली. उत्तरा विवळ झाली. आणि उत्तरा विवळ झाली आणि ह्या जगन्निवासा भगवंतांना ती प्रार्थना करू लागली. भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये या प्रसंगाचं वर्णन आलंय. उत्तरो वाच पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. धावत येते उत्तरा, घर सोडून, आपली लज्जा सोडून, विधवा आहे, विधवेनं बाहेर तोंड दाखवायचं नसतं तरी पण धावत आली. कोणासाठी, पुत्र प्रेमासाठी. आपल्या शेवटचा अंकुर पांडवांचा, कुरुवंशाचा. काय म्हणते, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद अभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. उत्तर धावत आली. भगवान श्रीकृष्ण रथावर बसलेले आहेत आणि तिथूनच राजमहालातूनच ती प्रार्थना करते. उत्तर म्हणले, हे देव देव जगन्नाथ, आपण योगामध्ये सर्वश्रेष्ठ आहात,
या द्वंद्वाच्या जगात मृत्यूपासून मला वाचू शकेल असा दुसरा कोणी नाही, कृपया माझे संरक्षण करा. बरं, ह्या श्लोकाची पण व्याख्या करायला बसलो ना तरी 2 तास जातील. काय म्हणते उत्तरा? पाही पाही, पाही पाही म्हणजे रक्षण करा. आपण कधी कधी चैतन्य महाप्रभू जे मंत्र म्हणायचे तो गातो ना, कृष्ण 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 हे म्हणा, कृष्ण 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 हे कृष्ण 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 पाहि मां, कृष्ण 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 पाहि मां, कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव रक्ष मां, कृष्ण केशव कृष्ण केशव राम राघव राम राघव राम राघव पाहि मां, राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां, राम राघव काय सांगते? पायी पायी महायोगीन देव देव जगतपते. हे महायोगी, सगळ्या देवांचे देव, हे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही कसे आहात? जगतपते आहात, जगाचं नाथ आहात, जगन्नाथ आहात. ज्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण कुठे बसलेत? पुरी धाम मध्ये, जे 4 धामांपैकी एक आहे धाम ओरिसा प्रांतामध्ये. काय? जगन्नाथपुरी धाम. जगन्नाथ आहात तुम्ही. पश्ये, मी पाहते की यत्र मृत्यू परस्परम नान्यम त्वद अभयम, मला दुसरा कोणी तुमच्यापेक्षा दिसत नाही जो काय करेल, एखाद्या जीवाला मृत्यूपासून काय करेल, वाचवू शकेल. मला असा कोणी दुसरा दिसत नाहीये. बघा, ह्या जगात इतर सगळे देवी देवता आहेत, सगळे राक्षस आहेत, सगळे मनुष्य आहेत, सगळे प्राणी आहेत, पण कोणी दुसऱ्याला मृत्यूपासून जगवण्याची ताकद ठेवत नाही. पण दुसऱ्याचा मृत्यू कसा घडवता येईल ह्याचं मात्र सगळ्यांना काय येतंय? ज्ञान आहे. ह्याला कसा ठार मारू, ह्याचा कसा नाश करू, ह्याचा कसा निपात करू, याची बुद्धी मात्र कोणाकडे आहे? प्रत्येकाकडे असे आहे. मग ते कोणी असू देत, देव म्हणा, दानव म्हणा, दैत्य म्हणा, असुर म्हणा, मनुष्य म्हणा, पशु म्हणा, पक्षी म्हणा, भगवान शंकर म्हणा. भगवान शंकरांकडे पण ही ताकद नाहीये. केवळ जसं मी मगाशी सांगितलं, प्रभुपदांकडे डायरेक्ट कृष्णाची कृपा आहे, तशी एकाच कडे ही ताकद भगवान श्रीकृष्ण दिले. ते म्हणजे दैत्यांचे कुलगुरू कोण? शुक्राचार्य. मेलेल्याला जगवायची ताकद. एकमेव ताकदवान व्यक्ती आहेत जे मेलेल्याला पण काय करू शकतात? जिवंत करू शकतात. आणि शुक्राचार्यांकडे ती ताकद कोणापासून येते? भगवान श्रीकृष्णांपासून. प्रसन्न होऊन जसं अंबरीश महाराज सुदर्शन चक्र देऊन टाकलं होतं, तसं ही मृत संजीवनी विद्या प्रसन्न होऊन शुक्राचार्यांना दिली भगवंतांनी. आलं लक्षात? तर उत्तरा म्हणते, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद अभयम पश्ये यत्र यत्र मृत्यू परस्परम. हे उत्तर म्हणले, हे देव देव जगन्नाथ, आपण योगामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. या द्वंद्वाच्या जगात मृत्यूपासून मला वाचू शकेल असा दुसरा कोणी नाही. कृपया माझे रक्षण करा. प्रभू सांगतायत, दिव्य जगताच्या एकतेशी तुलना करता भौतिक जगात खूपच द्वंद्वे आहेत. हे द्वंद्वाचे जग, द्वंद्व म्हणजे युद्ध, कलह, भांडण, तंटा. हे द्वंद्वाचे जग जडतत्वे व चेतन तत्वाने बनले आहे, तर दिव्य जगत सर्व चेतन तत्वाचे आहे. दिव्य जगतात जड तत्व नाहीत, म्हणजे पंचमहाभूत दिव्य जगतात नाहीत. मृत गोष्टच नाही दिव्य जगतात. तिथला आकाश पण चिन्मय आहे, तिथली धरणी पण चिन्मय आहे, तिथले वृक्ष पण चिन्मय आहे, तिथला दगडधोंडा पण चिन्मय आहे. केवळ तिथे चेतन तत्वच वास करतं. कोणत्याही प्रकारचं तत्व, जड तत्व भगवत धामात नाही. या जगात प्रत्येकजण खोटेपणाने जगाचा स्वामी होऊ पाहत आहे, तर दिव्य जगात भगवान परमधनी आहेत आणि इतर सर्व त्यांचे शाश्वत दास आहेत.
या जगात प्रत्येकजण दुसऱ्यांचा द्वेष करीत असतो, तसेच येथील दिव्य व चेतन तत्वामुळे मृत्यू टाळता येत नाही. भगवंत शरणागत जीवासाठी अभय देणारे एकमेव आश्रय आहेत. या भौतिक जगात स्वतःला भगवंतांच्या चरणकमलांशी समर्पित केल्याशिवाय कोणीही मृत्यूच्या क्रूर फासातून स्वतःचे संरक्षण करू शकणार नाहीत. तर ह्याची अजून सखोलमध्ये व्याख्या आपण पुढच्या सोमवारी करणार आहोत, कारण बरेच भक्त आज नाही आहेत. खूप रस आला आजच्या कथेमध्ये, पण लक्षात हे दिव्यत्व इतरांना पण अनुभवूया, कारण आपण प्रभुपादांसारखं कृपाळू बनलं पाहिजे. जे बाहेर बेशुद्ध पडले त्यांना पण प्रभुपादांनी आणून काय केलं, कारण प्रभू माहिती होतं माणूस झोपतो पण आत्मा कधीच झोपत नाही, हे तत्वज्ञान प्रभुपादांना माहिती होतं. माणूस झोपेल, देह झोपेल, पण आत्मा सदैव चेतन आहे, तो जागृत असतो. म्हणून प्रभुपादांनी त्यांना आणलं, त्यांना कीर्तन ऐकवलं, त्यांना कथा ऐकवली आणि त्यांच्या तोंडात महाप्रसाद पण घातला. त्यामुळे आता महाप्रसादाची वेळ झालेली आहे. कीर्तन करून आज आपण इथं थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्री राधा श्याम सुंदर भगवान की, नेता गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.